नेमकं काय करतो तर चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळाचं महत्व एवढं मोठं आहे. तुम्ही इंग्रजांचा इतिहास आपल्याला होता अभ्यासाला, मग आता नाही तेव्हा पूर्वी इतिहास असायचा, ऑब्जेक्ट म्हणजे स्वतंत्र विषय इतिहास असायचा, आणि तेव्हा इंग्रज सरकारचा इतिहास होता. आणि मग त्याच्यामध्ये इंग्रजांनी जहाजात घालून इथून पाण्याच्या टाक्या भरून अमेरिकेला आणि इंग्लंडला नेल्या. आणि आम्हाला इथलं फक्त गंगेला देवाला वाचायला पाणी आणतो आम्ही, प्यायला काय आम्हाला कळत नाही. गंगेच्या पाण्याचं पावित्र्य एवढं मोठं श्रेष्ठ आहे की आमचे महाराज गंगेकडे त्याच्यामुळे त्यांना माहिती. अहो कधी 2003 ला आणलेलं पाण्याची बाटली अजूनही तशीच आहे, शुद्ध म्हणजे शुद्ध, किडे होत नाही काय नाही, त्याला वास येत नाही काय नाही, शुद्ध पाणी, याला म्हणायचं गंगेचं पाणी. आणि ते खराब होऊ नाही तर काय हो, ते आता आपण वाईट आपणच केलं ना. नावं कोणाला ठेवायचे? चंद्रभागेला इंद्रायणीला कोणी खराब केलं? आम्हीच खराब केलं. काय तर म्हणे नाही नाही ते जुनं बनियन कुठं अंडर पॅन्ट ते चोळ्या त्याच्यात टाकून द्यावं लागतं. टाक बाई कर वाटोळ. काय नाही, सगळं आपणच वाटोळ केलं, घाण आपणच करतो आणि आपणच पुन्हा म्हणतो घाण पाणी होतं आंघोळ नाही केली, नको करू. हे आपणच वाईट करतो त्याच्यामुळे नाही. परंतु ते गंगेचं पाणी एवढं बरं, त्याला नामदेव महाराजांनी सांगितलं. ते म्हणले फक्त वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष अरे नका जाऊ गंगेपर्यंत, नुसतं नाव जरी घेतलं ना गंगेचं तरी तुम्ही पवित्र व्हाल. इतकं श्रेष्ठ गंगेचं नाव आहे. आणि त्या गंगेच्या पाण्यात जैसी गंगा वाहे तैसे ताजे मन, 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 गंगा वाहे तैसे ताजे मन, जैसी गंगा वाहे तैसे ताजे मन, जैसी वाहे तैसे ताजे मन, जैसी गंगा वाहे तैसे ताजे मन, भगवंत माना काले गवारी, भगवंत माना काले गवारी, जैसी गंगा वाहे तैसे ताजे मन, जैसी गंगा वाहे तैसे ताजे मन. गंगेचं पाणी जेवढं निर्मळ आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे आणि जेवढ्या प्रेमळपणानं वाहतं तसं यांचं मन असतं. कोणाचं? संतांचं. आणि बरं एकच नाही, यजुर्वेदानं एक शब्द वापरला. ते म्हणे गंगा गंगेती उभ्रयात योजनानाम शतैरपि मुच्यते सर्व पापे भ्यो विष्णु लोकम सगच्छति. गंगा किती किलोमीटर आहे? शतयोजने, किती वाका जेवढे असेल ना. परंतु तुम्ही इथं जरी गंगा गंगा म्हटलं तरीही ते तेवढंच पावित्र्य तुमच्यापर्यंत पोहोचत. आणि असं मन संतांचं असतं, इतके ते निर्मळ असतात. एवढं जरी कळालं तरी बस झालं. ह्या संतांच्या लक्षणात कसे कसे असतात उदाहरणं नाही सांगत, परंतु आणखी काही नियम आहेत का तर दुसऱ्या चरणात सांगितलं. मुख्य मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची